कसा लावलेला बघा, या हेशीपासून बनवलेला गोल आणि आतमध्ये दगड टाकलेले आहेत. तर हे बनवूक तुमका किती दिवस लागले हो? असं जर टोको लावल्याने ना खाली असं रवा गो खाली उभे असोत ना. आणि कसा पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे ना असं आतमध्ये जाणार, एकदम आतमध्ये टाकूच. आता ते काय टाकू शकत नाही, जरा काम त्यांचं खूप अजून. आणि या पाणी पूर्ण भरलेला असता आणि मासं बुडानच काढूचो तुमका. नमस्कार मंडळी, मी शैली मिस्त्री SM मालवणी या युट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओत स्वागत आहे. मंडळी, तुम्ही मागच्या वेळी ना मी क्यूचे व्हिडिओ टाकलेले, म्हणजे चढणीच्या माशांचे क्यू कशा प्रकारे मासे पकडले जातात. पण त्यावेळी कसं झालं की क्यू बांधताना ना कशा प्रकारे तो क्यू बांधला जाता, आतून क्यू कशा प्रकारे असता, ह्या पाण्यामुळे ना मी तुमका दाखवू शकलेले नव्हते. तर यंदा विचार केलाय की पाऊस पडायच्या अगोदर थंय जायचा आणि व्हिडिओ बनवायचो. मी काकांना फोन केलं तर काका बोलले की मी क्यू घालून पण झालंय, तरी पण म्हटलं मी येतोय आत. कारण कसं असतं की आतासं पाणी नाही, त्या क्यूवात कशा प्रकारे मासे पकडतात ह्यो तुम्ही गेल्या वर्षीच्या व्हिडिओत बघितलास. पण कशा प्रकारे ह्यो क्यू घातलेलो ह्यो आता आपण बघूया, कारण आता पाणी नसल्यामुळे मी ह्यो व्हिडिओ दाखवू शकते तुमका. चला तर म्हणजे आता जाऊया आमच्या हरकुळ खुर्द गावात मोहोळात गणेश काकांच्या घराकडे. माझ्या पाठीमागे बघितलास ना तर पूर्ण मळबटा, त्याच्यामुळे कसा माहिती ह्यो व्हिडिओ आताच करू गो. जर मी आज किंवा उद्या थांबले तर सांगता येत नाही, रात्री जरी पाऊस पडलो ना तरी पूर्ण पाणी करत आणि तुमका फक्त डायरेक्ट क्यूवातले मासे बघू भेटतील. पण कशा प्रकारे आतून क्यू बांधलेलो काय केलेला ह्या बघू भेटणार नाही. चला. काकानो, पावसान काय चालवलं काय? आता मी मोहोळात असे आणि ह्या बघा निसर्गरम्य असं वातावरण आणि ह्या काकांचा घर. तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल 2 पावसावेळी. आता हे काहीच नाही ना सामान. हा ते टोके हे ठेवलास, मग ह्याच्यातले 1-2 टोके. तर हे ते टोके मागे जर व्हिडिओ बघितला असाल त्याच्या खाली लिंक देतोय मी, तर तुमका समजात. म्हणजे कोकणात पहिलो पाऊस म्हटलास आणि पहिल्या पावसाचे चन्नीचे मासे आणि त्याच्यात किंवाचे मासे म्हटलास ना, तर आमच्या गावात हे गणेश काका लोक त्यांची आवर्जून नाटक काढणार त्यावेळी. कारण पाऊस पडलो की नाही आमका किंवातले मासे गणेश काका देणार. तर आता काकांची जी काही सुरुवात पावसा अगोदर ती किती महिने आधी असता क्यू बनूक? हे का आता एप्रिलच्या शेवटचा हप्तो. पण यंदा जरा पावसानं लवकर चालू केला ना सुरुवात. थोडी तयारी कितपत झाली तुमची आता? ही काय आता झाल्याच जमा झाला तरी 4-5 टोके ओळखी अजून टोके ओळूचे. एकूण किती टोके आहेत यंदा? मागे 25 होते. हो तेवढेच 25. हे बघा, आणि हे सगळे टोके आहेत ना ते शेरणीपासून बनवलेले आहेत ना. आता ही शेरण आणलेली आहे बघा यासाठी. सॉरी हे शेरण आणि हे आपल्याकडे नदीतच भेटता, माहिती असतात तुमका. आणि याच्यापासून हे सगळे टोके बनलेले आहेत. याच्यापासून आता किती टोके बनवूचे तुमचे? 2 होतील. पण एक टोको बनवून साधारण असो ना किती वेळ लागता तुमका? 1 तास. 1 तासात एक टोको बनवून होता. म्हणजे त्यांका 1 तास लागता ह्यो असो एक टोको बनवूक. कारण आता तुमचा हात बसलेलो चांगलं. साधारण किती वर्ष करतास तुम्ही या टोक्याचं काम किंवाचा? तरी 20-1 वर्ष अधिक. आता मीच आता 60 वर्ष होऊन गेली. हा, त्याच्यावर तुमचे कोण बाबा करायचे काय? नाही ते असायचे, पण ते किरकोळ. आम्ही सगळे असे पोर हा तेव्हा पोर दुसऱ्याचा बघून करायचे. आणि त्याका जर ह्या तोंड ना ह्या कणकापासून बनवलेला.
हे काय हे पोकरलेली का हम्म? आता पोकरून घेतलं हे काय हे आता आता जस्ट पोकरलास. होय होय नवीन हा हा हा. आणि या गुंजाक ठेवतास कारण तर असं अडकूसाठी तासासाठी नाही तर आतमध्ये जाणार. आतमध्ये जाणार. आता जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 किती आहेत? 20 टोके आहेत. अजून 5 करूचे आहेत. 5 काय होते ते करायचं. होतीत ते करायचे. आता तिकडे जुन्या घरात काय आहे तुमच्या? तसं ते फक्त असले 60 येत असेल बाकी काय नाही. 60 जाऊया मग आपण तिकडे. जाऊया चला. पण ते आता कसं सगळं अडबूट झाला काय करतो खय खडे जुन्या घरात नाही ना दगडी आता हा ठेवलेले आहेत ना. बाहेर ठेवलेले दाखवूया. चल काय ही पण चालतं अशी साठी बनवते असं चांगले. मग नको मग आपण डायरेक्ट तिकडे जाऊया. या 60 ना एका 60 म्हणतात हो ना. हो ते अजून एका ते रस्ते घालूचे हो पण त्या तकडे बनवलेला असा. तकडी ते क्लिअर बनवले तसं हे फक्त काठी होत. हे फक्त काठी होत ना. तकडे 60 बनवलेला. चला मग. पावसाळ्यात दाखवले होत ना. हा समजला. तर एकदा आपण दाखवूया आणि तसंच पुढे जाऊया. आता काकांच्या जुन्या घराकडे जातो. थैना 60 बघून आम्ही QR जाणार. एक ह्या घेऊ का काय दाखवू कसा लावायचा आता? टोको 2 किंवा 1. तर हो एक मी नवीनातलो एक हे काय म्हणतात आता टोको आणि तो नवीनातलो एक टोको घेतोय. कारण ते तुमका दाखवूसाठी की कशा पद्धतीत लावला जातात. हाय ना ह्या घरापासून किती लांबा क्यू? हा क्यू ना क्यू आता लांब पडतो माका. हा थायना जवळ पडायचा ना. काकांनी ह्या घर ना आता गेल्या वर्षी बांधलास ना? गेल्या वर्षी बांधलास ना त्या घर? 2 वर्ष आली. त्याच्यामुळे त्या घराडे जुन्या घराडे ते जास्त नसतं. त्याच्यामुळे झाडलोट काय नाही. आणि थायना त्यांना जवळ पडायचं त्या जुन्या घराकडनं. आता थोडे लांब इलेत त्याच्यामुळे लांब पडता किंवा जाऊ. आज पाऊस येत काय हो? काय दररोज तोच चालू आहे हो. आणि पावसाचं सांगता येत नाही. 14 तारीखपासून काय पण तुमका आता सावध राहावं झालं ना. कारण पाणी भेटला काय लगेच मासे चढतो लोवर. आधी पहिली भात पेरली. होय होय भात पेरणी झाल्याशिवाय या नाही. आम्ही पण आज काल भात जाऊन हाणला. अच्छा या जुना घर आहे ना. पुन्हा वाटा काय? हो इथेच चलतो. हा ठीक आहे. मग बेळा लावा. गणपती हो ह्या आता सगळं ह्या करणार. हा हा रिपेअर करणार. ह्या काकांचा जुना घर आहे. मी काय म्हणताय ह्या रानकोंब्याचा पीस की काय हो? होय होय. तसं म्हटलं असं हे जंगलच आहे. रानकोंब्यांची काही कमी नाही आहे. घरात आग देतात. इतका का देत असते ना रानकोंब्यानी. वावी लागली काय? सगळं गोंधळ होय तर अरे आता येऊचाच होता आईचं. वावी लागली ना तुम्ही आपली तयारी करायचो आणि आपली घरात वावी आणि पाक करायचा. बरा देवाच्या देईन ना. माझ्या मते अजून 1-2 दिवस वाळवी धरली लागली असते. वर लागलेली होती का बघलं. हे बघा पूर्ण वाळवी लागली आहे. हे किती साठ आहे तो? हे आता हे 3 6 60 त्याचं एक बनवतलं. हा म्हणजे एकूण किती 60 लागतं? एक्स्ट्रा असलेलो बरो म्हणजे 60 तो तुटता. तुटता म्हणजे कोरम होतात ना. हे काय असे लूज होतात. हे बघ पाण्यान कुसता ना. हे बरोबर. हे गेल्या वर्षीचे 60 काय? नाही हे सगळे हे जुने असत. हे आता कमजोर झाले. हे बघ हा हे जुने. हे आता हे ताणतात असे फार. बरोबर. मग याच्यात मासा आरामात जाऊ शकता. कडक का यंदा जो म्हणजे ह्यो गेल्या वर्षी वळलेलो आणि ह्यो एक हे 2 हे कडक ते कोरमच होत. आणि तुमका ते बनवूचे आहेत बाकीचे ते अजून बनवते असत. अच्छा 60 नाही तर उपयोग नाही ना माशांचं. म्हणजे मासे येऊ शकत नाही. अजिबात नाही. ह्यो 60 बघून ठेवा. 60 म्हणजे काय? आणि ह्यो 60 आहे ना तो थै लावूचो लागतात तिकडे आडवं असं. त्याच्यानंतर ते मासे आहेत ना ते पलीकडे जायत नाही. नाही तर उडी मारून जातात ना. जे उडी मारून जातात ना ते जायत नाही. तर 60 असल्यामुळे मासे कसं असं रापत राहतात. पुढे जायत नाही. ते परत मागे येऊन त्या टोक्यात जातात. जाऊया काय खाली? एक 60 घेऊ.
की खाली या खाली तर नाही नाही घेते मी 60 बारको घे खायचं हो बारको नाही ते ह्याच्यातलं बारको घ्यायचं काकाने एक टोको आणि ता 60 घेतले नाही ह्या माडे ते वेदू तर 60 घे आकडो लावू ना तेवीसाव्या वर्षातच पहिले ह्या आला ना आपला काय पहिलं व्हिडिओ झालो हा हा 23 मध्ये 23 मध्ये 24व्या साल गेला हम्म. आणि ह्या आता 25 हो हो या वर्षी तरी बघू 2 वर्ष मागच्यापैकी काही येत नाही म्हणजे 2 वर्ष काय नाही ना गावले नाही ते काय कारण गेल्या वर्षी 20 तारखेला पाणी येईल जूनच्या हो 23व्या सालात 24 तारखेला हम्म. दोन्ही वर्ष मासे नाही गेल्या वर्षी तर ढगच फुटलो पाणी इला का एकदम येताने ना हो दुसऱ्या दिवशी वड पौर्णिमा जेवढा थोडा थोडा आहे तेवढा चांगला असतं गेल्या वर्षी 21 तारखेला वड पौर्णिमा होती ना हा मग काय लोकांनी ती पांढरी फाटका गोणीवर भरून दिली आणि गावात डिंगरी उतरले तरी मिळतात मासे मी तुमका बोललेलं उतरण्याचा एकदा व्हिडिओ करूया कसं तो पण तो सांगून होऊ शकत हा तास झाला ना अचानक पाऊस येतो तेव्हा लक्ष ठेवचं लागतं आणि आता इथे पूर्वी तो मासून आहे तलावात कशामुळे मासून आहे हो तलावात उदा तुम्ही खाली हा बरोबर उदा लय झाली त्याच्यामुळे मोठमोठे मासे पण खातात ते आणि ते नुसते काय करतात म्हणजे पूर्ण मासे खायत ना नाही ना तकले फक्त खातात चालू आहे काय ओ काय हो ये काय म्हणतास अरे हे आता माझी तयारी मी एप्रिल महिन्यातच 14 डोके पूर्ण केलं टोक्या ना लय मेहनत हवंय का तेव्हा कसा व्हायचा लोक हुरूप असायचो बाकी काय त्यांना या नसायचे नाही शक्य व्हायचं तेव्हा लोक एकत्र येऊन सगळा बनवायचे काल परवा दिवशी ताकद पण तेवढी लागते हो ताकद पण लागतं आता तर हे तर उन्हाळ्याचे दिवस आहेत पण उद्या पाऊस पडल्यास पाणी झाला काय हालत खराब होते दोन चार माणसा लागतात बरोबर ही सुरुवात आहे ही सुरुवात हो बघा ते सकाळी टाळ लावून गेलं आजच टाकलेले दिसतात टाळ आजच म्हणजे सकाळी पाऊस पडा त्याच्यातच काम केलं योग्य कोसळूक नाही असो दिसकलो तुम्ही एकटेच येतात तुमका मदत कोण करता कोण बायकोनी मी आणि तो एक पोरगो दुसऱ्या एक पोरगे त्या रिक्षावाल्याक संकेताक सांगले मग जरा एक कवळीवर टाळ घेऊन ये नदीत म्हणून तुमका आणलं काय बांध माका बोलवा मी येते व्हायचं बरोबर असा आता ह्यो 2 नंबरची हो एक ह्याच्यात किती बसतले आपले किव काय लावते 2-4 लावायचे 7-8 लावायचे 7-8 ना हो हे जुने किव सॉरी जुने या टोके त्यासाठी पण आपण हे आडावणं करून ठेवलं हे पण लावू शकता हा लावू शकतो ह्यो मेन हा म्हणजे ह्यो मेन क्यू आणि याची जी सगळ्या बदली गेल्या गेल्या वर्षी या ठिकाणी मेड होती हा तिकडे लावले सपोर्टात ती मेड लावली होती अच्छा या वर्षी ते वरलाच घातले डायरेक्ट कसा लावलेला बघा ह्या हेशी पासून बनवलेला गोल आणि आतमध्ये दगड टाकलेले आहेत तर हे बनवूक तुमका किती दिवस लागले हो बनवूक तसं मटेरियल असल्यास वेळ लागत नाही सगळा जुनाच सामान आहे ना आणि मदत असल्यावर माझ्या मते 2 दिवसात पण होऊ शकते ना ही लागणारी लाकडा सगळी जुनीच असत ही फक्त 3 नवीन टाकले या वर्षी गेल्या वर्षी घालूक नाही होती 23व्या सालात नवीन बांधलेलं आणि हे टाळे वरचे शिरड लिंगीचे आता ह्याच्यावरती सगळा रेवाळीचा आणि ह्याच्यात ही सगळी खडी टाकायची ना रेती सगळी आता ओढून घ्यायची अच्छा हा मी काय म्हणते प्लॅस्टिक हाताला पण चांगला असतं प्लास्टिक बाद होणार बाद होणार ही आपली साडीवर टाकली कशासाठी माशा घुसा माशा घुसा गावताना
आणि ह्या लेवलला एवढे असे ते नळे लागतले. आणि मी मगाशी तुमका बोललोय की ह्यो 60 बघून ठेवा, तो 60 हय येतो ना आडवो. ह्याच्या हे बाजू ह्याचे हे बाजू कसो समजा ह्यो नळवा ही पातळाची बाउंड्री आहे, तसंच 60 आडवो या याच्यात घुसवणार तुम्ही आतमध्ये. आतमध्ये घुसवणार, खाली निमी जाणार. हय किती लागणार एकूण टोके आपले? हय लागतील 14-15 लागतील. 15 टोके लागतील. आणि हे याकडे जुने टोके बघा किती आहेत पडलेले, ते आता खराब झाले. एकच वर्ष येतात ना, दुसरा वर्ष येत नाही ना टोको? नाही, कारण पाण्यामुळे तो पुसतं. कारण पावसाळ्याभर ते पाण्यातच असतात आणि ही वाळू जाऊन परत ते पॅक होणार. हे सगळे इथपर्यंत वाळू जातील. अच्छा. ते उराले तर मग परत खोळा फावडा आणून तर सगळं बाहेर घेऊ काही माती, आणि ते ओपन झाले का मग ह्याच्यात हात घालायचो खाली आणि ओढून काढायची. मग त्याच्यातून पाणी खेचणार खाली, नाही तर ते फुल वाळून भरून जाणार ते. आणि या पाणी पूर्ण भरलेला असता सगळं त्याला लेवल होते. मासं बुडानच काढूचो तुमका, बुडाने. तरी आपण तुमका एकदा दाखवतोय आता खाली कशा पद्धतीत बांधलेला. आता खाली बघा आधी कसा आता बांधणी बघा. तरी भुतूर 5-6 माणसं राहतील ना हो? अधिक राहतील, 10. हा घरच आता घरच आणा या. आणि मी काय म्हणतोय, ह्याच्यात घनस बिनस असू शकतात ना माशांसाठी. ती एक मोठी जरा रिक्षा काय नाही. हा ते पाण्यातले घनस काय नाही करत. पाण्यातले घनस काय नाही करत, पण ती जरा मी ज्या टायमात आतमध्ये जाते तो मी डोळे उघडून बघितच नाही. हा डोळे दाखवूनच सगळं काम. अच्छा. हे असे पिलर किती केलास दगडाचे? हे दगडाचे हे 3 केले. 1 2 3 बाजू सपोर्ट दिलाय. कसे बाजू एक शेरण जिवंत. काय शेरण ना जिवंत. अच्छा. हा मग ते काय आता तारेन बांधतले आणि जरा हे किंवा उंचच झालो वाटता. हा पण बरा हो बुडासाठी. नाही बुडासाठी बरोबर, आपण पाणी ते बाजूक जातला म्हणून हे बोलते हे दगड काढलं म्हणजे जास्त पण उंच असता नाही. नाही लेवल होईल, मर्यादा उपयोग नाही. मग आता बरोबर त्या पारायण खोदतलंय परत खाली, ती मेट जरा खाली करतलंय. जरा अजून नाही म्हटलं तरी 4 अंगळा तरी खाली, म्हणजे 4 इंच तरी खाली बसा गोया. पिलर भारी वाटतं पण बनवला म्हणजे काय इंजिनियर झक मारता. हो एवढा घडवणं म्हणजे काय ही तुमका किती दिवस लागले बनवू? काय मी एकट्यान बांधले. पण ते किती दिवस लागले? मी थोडा आपला जसं वेळ संध्याकाळचो एके टायमाकच मिट्टी नवली घातली. तो काठीव पण कोणी धरलेलं नाही असो. अच्छा. एका हाताने स्वतः नाही तो असं घुसवले आतमध्ये सोबत आणि दगड टाकले, तसे ते आटे वर केले. म्हणजे सोबत कोण नाही होता धरू? कोण नाही ती तिन्ही पण वरती कसं आतमध्ये कसे वाशे टाकले आहेत ते बघा, आणि कसा घट केलेला. आता मी काय आतमध्ये जायच नाही, पण मी आधी दाखवते की कशा पद्धतीत रचलेला आहे सगळा. त्या ताजा सगळा. मी काय म्हणतो, एकदा तो कसं लावताला असतो परत काढूचा लागतं का तुमका थोडाफार? काय हे आतमध्ये टाकू? हो ते का ते एक थोंबच आणू का. हा एवढे लांबीचो गाडीचो, ते काय खालतून अशी काढायची, मारायचो, होल मारायचं. लगेच जातो आतमध्ये? लगेच थोडे वडा ताण करूचे लागतात. जास्त हा पण जास्त पण लूज असताना ना? नाही एकदम टाईटच बस. एकदा लावले की परत काढायचे नाही? नाही. ज्या वरतून जर जास्त जर वाळू येईल आणि हे जर आतमध्ये असले आणि वाळू आतमध्ये जायचं असले तर थोडेसे ओढू शकता. तुमका आता एवढं तरी खाली रवा होतो. कारण तो टोकच एवढं बसा कोया. बरोबर. आणि टोक जमनीक लागा को ना खाली? जमनीकच असतात टोके. खालसून जर थोडी सकल पडाक लागलो तर एवढे धोंडे टाकायचे. बरोबर. तळाक जर असं जर टोको लावल्या ना खाली असं रवा को खाली उभे लावतो लागतात. उभे असोत ना. काय लोक चोरून नेणारे, मग ते काय कशावर टाकतात, मग ते वाहवान जातात. चोरून पण नेतात मग का
आधी मोठा आता उगाच रात्रीचा दिवस करू होयो म्हणजे. आणि हे राखण झोपडी टाकू होई. अरे होय खरा टाका गोया राखण देतास तुम्ही. एकही दिवस थांबाक ना दुपारीच पळाला राखूचा लागतं ना. कारण गेल्या वर्षी 2019 ला पाणी नदीत पाणी सुटला. गेल्या वर्षी होतंय मी कायच नाही गावला बघितलंय मी कारण पावसानं फसवलंय. याचा कसा म्हणजे माहिती आहे जर ह्या आता तुम्ही बांधलास ना ह्या पाणी आहे ना थोडं थोडं येऊ करावं गोया. एकदम जर सगळ्याच इला आणि सगळं एवढीच पाण्याची पातळी हा ह्याच्यावर जर पाणी गेला तर तुमका एकही मासो गावणार नाही. सगळे वरना जातले. एवढा पाणी उंच वाढला तर मग काय नाही पाणी एवढंच राहावं गोया. ही साठी लावू नको. आणि ही साठी आहे ना ती अशी आडवी लावली जातात जेणेकरून जे बारीक बारीक जे आहे ना मासे येतात वरती जातात ते परत मागे येत नाही. हे बघा हा असे ते पूर्ण बांधला जातात असा 60 या सपोटा गाई हा असे काठी लावले जातात. खाली समजलं. असे गेले काय रापत राहले ते बघून वाळू घालायची खाली जाते. म्हणजे मासो जो आता आहे ना उडी टाकणार असो गेलो तो थांबलो तो पुढे जाणार नाही. तो हय थांबणार असो या कारण त्याला पुढे जाऊ भेटत नाही. या जरा जुना कोरमा म्हणून या जरा ताणता एका पावर आणि कसा पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे ना असं आतमध्ये जाणार एकदम आतमध्ये टाकूचा. आता ते काय टाकू शकत नाही जरा काम त्यांचं खूप अजून. टाकल्यानंतर ना पाण्याचा जो वेग आहे ना एक भोवरो तयार होता याच्यात होय ना. आणि तो खेचून घेणार आणि हे मासो त्याला जर वाट नाही भेटली तर उलटो जरा रिटर्न येणार. रिटर्न येल्यानंतर याच्यात भोवरो तो पाणी नाही माशा ओढून घेणार आतमध्ये. ही मासे त्याच्यात जमा हा त्याच्यासाठी ह्या 60 जर 60 नसत ना तर एवढे मासे भेटणार नाही. बहुतेक मासे पुढे निघून जातले समोर. सगळे हा या गेल्या वर्षीचा ना म्हणून सगळा तुटला. झाली बरीच वर्ष आली तिची. ह्या असला उपयोग आता नाही. ही बाजू वर करू तिला सगळं आता नवीन करू काय. हे का लय म्हणजे लय डोकेदुखी आहे. मासं उगाच नाही भेटत. एक करमणूक व एक मजा म्हणून करूचा असा नाही तर काही एक नाही अजिबात. आता 1 वर्ष बघणार पुढच्या वर्षी काय नाही. ती काकानी एक अजून ताकद ही जुनी जी पारंपरिक मासे पकडूची परंपरा जपलेली या आता झपणार नाही. कोण ना कोण करीत. आता एक बोललेलो मी शिकतोय जरा या नको आहेत ना पण माझ्या डोक्यात इला आता कसा करू जाता सगळा. ही परंपरा ही आपली एक मजा म्हणून करायची. कारण वर्षात नाही एकदाच येतात. 2-3 वेळा आंघोळ करूक मिळता. त्या निमित्तानं नदीत योग मिळता. नाही तर नदीत कोण येतात. आणि आहे ना जे सगळे मासे येतात ना ह्या हे सगळे तलावातले मासे येणार होय ना. आहे ना तलाव जवळ असा ना. आहे ना तलाव जवळ कारण आमच्या तिकडे नदीतले येतात ना. लवकर भरताला काय यावर्षी लवकर भरणार पाणी भरपूर राहणार. हा सोडलेला नाही पाणी. आमच्याकडे कसं नदीतले अगोदर आमच्या तिकडे नदीत पण करायचे म्हणत खाली. अरे सगळ्या तुमच्या सुतारवाडी पासून ह्या शेडीच्या वळात किव किती असायचे. हा बाबांनी सांगत ना. आम्ही पहिले किव घालायचे तर आमचे नळे डोके कोणच ठेवायचो नाही. आमच्या वडिलांनी का दुसऱ्याने लावल्याने नेऊन पुऱ्या मोहळात सगळे किवच वाव नाही किंवा. आमच्या जाजेबा म्हणत माका तर झोपत लागायची नाही. मी किंवातच जाऊन राहायचो. पहिली लय मजा असायची. 4 आम्ही एकत्र होऊन म्हणतास अजून काम किती सगळं पॅक करू का. पूर्वी पण आळसपणात चालायचो. कोण काम करता कोण नाही असं. ते वावरता नाही ते कोण नाही कोण पण ती एकी होती ती मजा यायची सगळे जुडान काम. मी मनावर घेतले म्हणून हे दिवसाची 4 टोके वळले दिवसात 4 म्हणजे 4 दिवसात समजा 4 चूक 16 आले ना. आणि मग ते टाळाटाळच केलंय थोडे दिवस. ओळख पण कंटाळ येता ना. कंटाळो आणि मग कोण चाकरमाने येले कोण येले खायला. सगळ्यांका मासे देऊचे लागतं. ठीक माशाचा काय घेऊन बाई कोण खाता कोण मासे. 4 मासे मी एके माळीवा बरोबर 1 भाकरी खाणारो माणूस. चटणी असली बस पण विकताच पण ना. अरे विकूच जाऊन दे. कोणतरी आपले जोडीवाले असले तर देव मिळतात असे नसतात. आता हे काय माहिती आता ह्या मी आता लोकांका माहिती आहे म्हणून कोणतरी येणार. आणि ह्या सगळं आम्ही उद्या बंद केला तर आमच्याकडे कोण येणार नाही. कारण त्याच्याकडे काय नाही बरोबर यायचं कसं बरोबर ना. हो ही आता कला हा म्हणून लोक येतात. नुसती कला नाही आता लय मेहनत पण आधी.
तसा माझा खयच्या गोष्टी घासान ते देण्याचं काम मोठा मग समोरचं देऊन दे घेऊन दे म्हणून नाही, लोभ असतात तर भरपूर. हो, कारण समोरचं म्हणून आपल्यासाठी पण काहीतरी करता ना. आता ऊन पण लय लागायला लागला. आता नाही पण ह्या आता डोकीचे बाहेर गेला सगळं ताकद नाही. ही एवढी माती ओढायची म्हणजे 2 फावडे मारल्यास काय जीव जाऊची पाहिजे. आता आज जोडीवलो अरे गेल्या वर्षापासून मागे लागलो हा. पंडित रासम म्हणून थाड्या करतो. हा ते PSI लिटा ते का बावड्यात सोडूसाठी मासे होते. ते का अद्याप मिळाले नाही. एकदा मी मासे काढलेले बाहेर पण ते घराकडे जाऊन मिळले. चला काकांनी मस्तपैकी क्यू केल्यानी या त्यांची बरीचशी अजून कामं आहोत त्याच्या पाठीमागे. तर आता ऊन पण खूप लागला आणि डायरेक्ट येऊया आपण चन्नीच्या माशांविषयी व्हिडिओ करू. जर योगायोग गेलो तर, कारण चन्नीच्या माशांचा विषय असं असता की पाऊस कधी येत कधी नाही आम्ही खय असं सांगता येत नाही. काय काकून बरोबर ना? आम्ही झोपान राहायचा. हा या पण कारण पाऊस जर रात्रीच गेलो ना तर सगळे फसून घेऊन जातो 3 नंतर. बरेच वेळी असं तुमचा कधी झाला काय बाबा पाऊस येलो आणि नाही? गेल्या वर्षी थोडी गडबड झाली. हा कारण आतापर्यंत असा कधीच नाही आला. अरे ह्याच्या पूर्वी 5-6 दिवस तरी मळवे मासे शंकू चढायचे. अच्छा, आता ना आता ते दिवस गेले. आता 1-2 तासाचाच खेळ. 1-2 तासाचाच खेळ ना. मासे कमी झाले. हे आता मजबूत आहे ना, याच्यावर चाललास तरी काय नाही ना. काय नाही. चला जाऊया ना, ऊन पण नाही लागता. ही आमची खुणा अमुक सगळ्यांनी तो साठव. अच्छा, जे एखाद्या जेवचं झालं तर या आंब्याकडे यायचा. या आंब्याकडे गणेश काकांचो किंवा हई यायचा कोणाचं मासे हवे झाले तर. रात्री ह्या आंब्याकडे नेतो ते मधीच झोपायचा टाकून. रात्रीची ह्या मच्छर अगरबत्ती सगळं घेऊन झोपायचं लागतं ना. किती वाजता येतास? येता म्हणजे पाण्यावरती सगळं अरे. म्हणजे अंदाजावर बाबा नाही आता पाणी मोठं आहे त्याला आता जाऊन ते जायचं रवा गाव्या असाच ना. ठीक आहे, माहिती असतं असा घराकडे झोपला. हो पण तर किती वेळात पाणी गेला? रात सकाळी कधी गेला जरा 2 किंवाची लेवल झाली पाण्याची. सकाळी येऊन बघले तर मासे चांगले चढवते. मग धावत जाऊन साठी आणून लावला. त्याच्यानंतर मग 1-2 कुडू मिळाले. मग उगाच पण 60 लावून चलत नाही कारण वरना पत्त्यावर येतात. ह्या किंवा मी तसं आडू 1-2 नळे चालू ठेवलंय आणि गोल करून ठेवलं. त्याच्यात मग सकाळी 2-4 मळवे मिळाले. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर गावले 2-1 कुडू. ते काय असे तसे गेले. तुमचे लोक पहिले यायचे दागिनी तवा दाजीवानी यायचे ना काकानी. वर ढवणांच्या घराकडे वरच्या पुलावर बाहेर पडायचे. त्यांना झोपत नसायची तेव्हा बत्ती लय असायचे आहे. असे जाणं असायचे ते 2 बत्ती. हो हा बत्तीच्या जीवार. हो पण बत्तीवर मासे पकडून लय मजा यायची. चला तर मंडळी असं होतं संपूर्ण व्हिडिओ. आता आम्ही जात आहोत घरात. ऊन पण खूप लागता आणि ह्या किवाचा व्हिडिओ माका पूर्ण बनवूच होतो. काकांका पण सांगितलं जेव्हा तुम्ही क्यू बनवशाल ना तेव्हा माका सांगा. पण काही इकडे नेटवर्क नसता होय त्याच्यामुळे फोन काय त्यांचं लागना असा काय झाला. पण शेवटी मी म्हटलं थोडं का असं ना येतंय कशा प्रकारे क्यू बनवत असतात तरी दाखवते. कारण पाण्यात व्यवस्थित दाखवूक भेटत नाही आतमध्ये कशा प्रकारे बांधणी केलेली असतात ती आता माका दाखवूक भेटली. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा नाही बाय बाय. आता चन्नीच्या मासे तुमच्यापर्यंत येतच राहतील. काय म्हणतास? टकली लाल केली ना. हा तर म्हणतात पावसाळा चालू आली. सरडण टकली लाल केला की पावसाळा चालू झालो. बघ त्याचा कलर बघ. होय हो टकली लाल केल्या ना. ही जुनी ह्या ना जुनी म्हणा की सरडणचं टकलो लाल केलाय म्हणजे त्याची टकली आहे ती लाल केल्यान की पावसाळा चालू झालो. पाऊस इलो वाटता हो. नशिबात आम्ही वेळेवरती येला आमका योग दिल्या. लादी बिदी बसवलास ना घरात? हा दिसता ही का? अरे होय मस्त. जाऊन देऊ आता हिला चिखलाचे पायत. चिखलाचे पायत. हा लाईट गेली. वा पण मस्त वाटत हो. रूम पण मोठे आहेत. काय काय असो अरे पण चार्जिंग आहे ना. अच्छा हा किचन विचन मस्त केला आता व्यवस्थित आहे एकदम.
लाईट नाही असं. कसलो गावठी असो की नाही. पाय पाळी. काय 2 नेली. किती आणलेले 3. 3 होते. हो. माझ्याकडे पण एक होतो असलो पांढरो मी देऊन आणि टाकले. त्याचा खाना बिना महाग किती मग. गावरचं पालो आणून लागतं नेहमी. किती लहान होती का आणलेला तेव्हा मोठे एवढेच काय एवढेच एवढेच ना माझ्याकडे पण एवढंच होतो गेल्या वर्षी आणला. मी देऊन टाकलंय. तेव्हा आमची जमीन ह्याची होती माती होती ना खणान घाली पूर्ण सगळा